ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना जर ठेवी मिळण्यास 15 वर्षे लागली तर अपेक्षा करणं चुकीचं आहे, असा देखील आरोप माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला आहे. ते आज शनिवार दिनांक 19 जुलै रोजी दुपारी 2 वाजता विधानसभेमध्ये ते बोलत होते. गेल्या काही दिवसापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट ही पतसंस्था बंद पडली आहे. यासह अन्य काही लहान मोठ्या पतसंस्था बीड जिल्ह्यातील बंद पडल्या आहेत. त्यामुळे कित्येक हजार कोटी रुपये ठेवीदारांची यामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे जर असे पैसे मिळवण्यास ठेवीदारांना जर 10-10, 15-15 वर्षे जर लागली तर न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल, असं देखील त्यांनी म्हटलं. तसेच ते म्हणाले, बीड जिल्ह्यातील विविध पतसंस्थांनी कष्टकरी सामान्य लोकांचा पैसा बुडवला. यावर सातत्याने विधिमंडळात हा विषय मांडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावर पावसाळी अधिवेशनात मांडलेली ही सविस्तर भूमिका माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मांडली. या अंतिम आठवड्यावर बोलत असताना बीड जिल्ह्यातील या मल्टीस्टेट पतसंस्था, नागरी बँका याच्यामध्ये मोठी गैरव्यवहार झाला आहे, अपहाराची प्रकरणं झाली आहेत. त्याच्याबद्दल या ठिकाणी मी पहिल्यांदा बोलणार आहे की ज्ञानराजा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह, साईराम मल्टीस्टेट, छत्रपती मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी कोऑपरेटिव्ह सोसायटी, मराठवाडा अर्बन, मुक्ताई अर्बन कोऑपरेटिव्ह, हिंदवी स्वराज्य सहकारी पतसंस्था, सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्था, धुनकेश्वर जनकल्याण आणि मातोश्री नागरी अशी अनेक पतसंस्था या मागच्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये बंद पडलेल्या आहेत आणि जवळजवळ 5 लाख ठेवीदाराचे 7,000 कोटी रुपये या पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. त्याच्यामध्ये अतिशय गोरगरीब लोकांच्या आणि जे निवृत्त झालेले आहेत सेवेतून अशा लोकांच्या पैसा याच्यामध्ये अडकलेला आहे. या निमित्तानं मला गृहमंत्र्यांना एवढंच विनंती करायची की ह्याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत अद्यापही अटक होत नाहीत. त्या ठिकाणी ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्हचे 19 आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत आणि अशा अनेक आरोपींना अटक व्हायचे. याचा अर्थ काय समजायचा लोकांनी की 2-2, 3-3 वर्ष या संस्था त्यांच्यावरती केसेस नोंदलेल्या आहेत पण आरोपी अटक होत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा तपास कसा पुढं पोलीस करणार आणि ह्या ठेवी कधी मिळणार याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं जे संचालक, अधिकारी, कर्मचारी या गैरव्यवहाराला जबाबदार आहेत त्यांच्याकडून या ठेवीदाराची वसुली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये ठेवण्याची तरतूद करणारा कायदा हा निश्चितपणानं करण्याची गरज आहे. नाहीतर ठेवीदारांच्या ठेवी परत करायला 10-15 वर्ष जर लागली तर न्यायाची अपेक्षा करणं चुकीची आहे.